नमस्कार मित्रांनो, नर्सिंग आहे किशोर सेवा. मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमधले चाइल्ड हेअर नर्सिंगमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिलं हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. कुठले फॅक्टर्स करतात अफेक्ट बाळाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवरती, तो हा प्रश्न आहे. तर अनुवंशिकता खूप हे करते, इफेक्ट करते. तर आईवडिलांचं जेन्सकडून आईवडील आणि आजोबा, थोडक्यात 4 ज्या पिढ्या आहेत अनुवंशिक गुण मुलांकडे येतात, जशी उंची, बांधा, रंग आणि बुद्धिमत्ता. विशेष करून मुलींची मासिक पाळी येण्याची वय पद्धत, पायी जाण्याची वय आणि पद्धत ही आईप्रमाणेच असते. गुणसूत्रातील दोषामुळे अनुवंशिक रोग उद्भवतात, उदाहरणार्थ डाऊन सिंड्रोम. त्याच्यानंतर हे रेस म्हणजे वंशाप्रमाणे शरीराचे फरक असतो. जसे की भारतीयांपेक्षा अरेबियन वंशाचे लोक जे आहेत ते जास्त उंच असतात, धिप्पाड असतात. तर चीनी, जपानी लोक कसे असतात, बुटके आणि खुजे असतात. ठीक आहे. सेक्स म्हणजे लिंग. जन्मावेळी मुले ही मुलींपेक्षा वजनाने व उंचीने मोठी असतात. ठीक आहे. डाएट आधार म्हणजे आहार. तर आहारामध्ये काय, तर मातेचा आहार जर योग्य प्रतीचा, योग्य प्रमाणात आणि पुरेसा नसेल तर बाळाच्या वाढीवर, विकासावर निश्चित परिणाम होतो. स्त्रिया कुपोषित असतील तर त्याचा परिणाम येणाऱ्या अपत्यावरही होतो, जसे की तिचे वारंवार गर्भपात होतात. म्हणजे मातेचा आहार जर योग्य प्रतीचा नसेल, योग्य नसेल, तर मग काय होतं, बाळाच्या वाढीवर, विकासावरती परिणाम होतो. स्त्रिया म्हणजे बाळ जर त्या कुपोषित असतील तर मग येणारं बाळ जे आहे ते सुद्धा कुपोषित होतं. म्हणजे त्याच्यामध्ये तिचं वारंवार गर्भपात होतात, मृत गर्भ जन्माला येऊ शकतो, मूल जन्मल्याबरोबर दगावण्याची शक्यता असते. ठीक आहे. त्याच्यानंतर अपुऱ्या दिवसांच्या मुलाचा म्हणजे बाळ जे आहे त्याचा जन्म होऊ शकतो याच्यामुळे. त्याच्यानंतर कमी वजनाच्या बालकाचा जन्म होऊ शकतो. मुलाच्या जन्मानंतर शारीरिक मानसिक वाढ योग्य प्रमाणात व योग्य वेळेत न होणे, अशा प्रकारचे वाईट परिणाम होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसीज. तो कुपोषित मुला जर गोवर झाला, ठीक आहे, किंवा हगवण लागली किंवा इतर कोणताही जंतुसंसर्ग झाला तर त्याची प्रकृती एकदम ढासळते. तो बरा होण्यास दीर्घकाळ लागतो किंवा त्यामध्ये तो दगावण्याची शक्यता असते. शरीराच्या वाढीबरोबर त्याच्या मानसिक वाढीवरही परिणाम होतो. तो अभ्यासात मागे पडणे, शाळेमध्ये असताना तो भुकेला, झोपाळू व मंद हालचाली त्याच्या दिसतात. या उलट कसं होतं, जी मुलं आहेत, ज्या बालकांना सकस व पुरेसा आहार मिळालेला, बालक जंतुसंसर्ग या आजारी पडण्याची शक्यता कमी असते आणि पडला असं तो लवकर बराही होतो. ठीक आहे. कुपोषित मुलं जर गोवर आला किंवा हगवण यासारखे आजारी म्हणजे लागलीच, ते काय होतं, त्यांची प्रकृती एकदम ढासळते. म्हणजे सशक्त मुलं असतात त्यांना ह्यासारखे आजार जर झाले तर त्याची इम्युनिटी पॉवर जास्त असल्यामुळे ते ह्या रोगांविरुद्ध किंवा आजारांविरुद्ध प्रतिकार करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. वातावरणीय घटक कोणते आहेत, तर पहिलं आहे मातेकडील जंतुसंसर्ग, मॅटर्नल इन्फेक्शन. मातेला जर सिफिलिस, गनोरिया, हिपॅटायटिस बी सारखे जर आजार असल्यास, माता HIV बाधित असल्यास प्लॅसेंटामार्फत या रोगांचे जंतू गर्भाकडे पोचतात. त्यामुळे गर्भावर अनिष्ट परिणाम होतात व त्याची वाढही खुंटते. मातेला म्हणजे आईला सिफिलिस, गनोरिया वगैरे असेल तर मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या गर्भावरही विशिष्ट परिणाम होतात आणि बाळ कुपोषित होऊ शकतं, त्याची वाढ खुंटू शकते, असे परिणाम होऊ शकतात. मातेस गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात जर्मन मिजल्स असतात संसर्ग आढळल्यास गर्भात जन्मजात वैगुण्य आढळतं. ठीक आहे. मातेला जर काय माहिती आहे, पहिल्या जर 3 महिन्यात जर्मन मिजल्स आढळला तर माझ्या गर्भामध्ये काय होतं, वैगुण्य निर्माण होतं. आता मातेकडील इतर कारणे कोणती आहेत, तर गरोदर माता जर धूम्रपान स्मोकिंग करत असेल, मद्यपान करत असेल, गर्भाच्या वाढविकासावरती त्याचा परिणाम दिसून येतो. आई जी आहे, गरोदर माता आहे, तिला जर स्मोकिंग करायची किंवा तंबाखू लावणे ही सुद्धा घाणेरडी सवय आहे किंवा म्हणजे आपल्या भाषेत म्हणू शकतो चुकीची पद्धत आहे. तंबाखू लावणे, स्मोकिंग करणे, सिगारेट ओढणे, बिडी ओढणे, दारू पिणे. त्याच्यानंतर गरोदर माता एक्सरे विभागात काम करत असेल किंवा तिचे अनेक वेळेस एक्सरे घेतले गेले असेल तर गर्भावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्याच्यानंतर बालकांकडील जंतुसंसर्ग. यामध्ये काय, तर बाळा जर कोणत्याही संस्थेचा संसर्ग झालाच तर मग जंताचा प्रादुर्भाव झाल्यास बालकाची वाढ व विकासाच्या गतीवर परिणाम होतो. कोणताही रोग मग तो संसर्गजन्य अथवा असंसर्गजन्य असो, बालकाच्या वाढी व विकासावर त्याचा अनिष्ट परिणाम दिसतो. संसर्गजन्य असू दे किंवा
संसर्गजन्य असू दे, त्याचा मग काय होतं, बाळाच्या वाढी आणि विकासावर परिणाम होतो. ऋतू, सीझन, म्हणजे वसंत ऋतू व हिवाळ्यात बालकांची वाढ चांगली होते तर उन्हाळ्यात सावकाश होते. सामाजिक व सांस्कृतिक घटक, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, आवडीनिवडी याचा परिणाम आहारावर झाल्याने बालकाच्या वाढविकासावर परिणाम होतो. नंतर हे श्रीमंत उच्चभ्रू समाजात देखील त्याचा राहणीमानामुळे बालकांकडे दुर्लक्ष झाल्याचे किंवा योग्य प्रकारचा आहार न दिल्याने, तसेच यामध्ये आहारामध्ये फास्ट फूडचा जास्त समावेश असल्याने बालकांच्या वाढ विकासावर अनिष्ट परिणाम होतो. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यास योग्य प्रतीचा पुरेसा आहार नसतो. राहणीमान कमी प्रतीचे असल्यामुळे अनेक आजारांवर म्हणजे आजार उद्भवतात व त्यामुळे वाढ विकासावरती परिणाम दिसतो. आर्थिक परिस्थिती जर हलाखीची असेल तर योग्य प्रतीचा आहार बाळाला जात नाही, त्याच्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम दिसून येतो. किंवा आता श्रीमंत उच्चभ्रू समाजात देखील राहणीमानामुळे बालकांकडे म्हणजे मुलं असतात, आईचं लक्ष नाही आहे किंवा, तर त्याच्यामुळे सुद्धा बालकांच्या वाढ विकासावर परिणाम दिसून येतात. त्याच्यानंतर आहे भावनिक घटक. भावनिक घटक कोणते आहेत, तर भावनिक घटकांचा देखील मुलांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होतो. तसेच अनाथ आश्रमातील मुलांना, घटस्फोटित कुटुंबातील मुलांची वाढ व विकास चांगला होत नाही, परंतु घरामध्ये आईवडील किंवा पालकांचा प्रेम आणि वात्सल्य मिळाल्यामुळे मुलांची वाढ चांगली होते. मानसिक घटक कोणते आहेत, आईवडील, शिक्षक, सवंगडी यांच्याशी असलेले संबंध फार योग्य प्रकारचे नसतील तर बालकांच्या मनावर येणाऱ्या ताणतणावाचा परिणाम त्यांच्या वाढ व विकासावर होतो. आईवडील आणि म्हणजे त्यांचे फ्रेंड चांगले नसतील तर त्यांचाही परिणाम मुलांवर होतो. एंडोक्राईन फॅक्टर्स कुठले आहेत, तर नलिकाविरहित ग्रंथींच्या कार्यावर बालकांची वाढ विकास अवलंबून असतो. उदाहरणार्थ पिट्युटरी ग्रंथीकडून तयार होणाऱ्या ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे बालकांची वाढ खुंटते व ग्रोथ हार्मोन जास्त सवले गेल्यास बालकांची राक्षसी वाढ होते. ठीक आहे. त्याच्यानंतर कौटुंबिक घटक. कौटुंबिक घटक कुठले आहेत, तर कौटुंबिक घटक आहेत, कौटुंबिक आकार मोठा असल्यास माता व बालक दोघांच्या आहाराकडे व इतर बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने बालकांच्या वाढीवर विकासावर परिणाम होतो. ठीक आहे. म्हणजे काय, तर भावनिक घटक झालं की सवंगडी चांगली नाही आहेत. ठीक आहे. आईवडिलांचा म्हणजे घरामध्ये वातावरण किंवा आईवडिलांमध्ये प्रेम वात्सल्याची हे नाही आहे, आपण म्हणतो वातावरण नाही आहे. मानसिक घटक कुठले आहेत, आईवडील, शिक्षक, सवंगडी यांच्याशी संबंध योग्य आणि क्रूर आहेत किंवा योग्य प्रकारचे नाही आहेत. म्हणजे आई मारते, शिक्षक मारतात, मग त्याच्यामुळे मुलांची मानसिक वाढ आणि विकासावर मग त्याच्यामुळे परिणाम होऊ शकतो. एंडोक्राईन फॅक्टर म्हणजे नलिकाविरहित ग्रंथीच्या कार्यावर बालकांची वाढ विकास अवलंबून असतो. उदाहरणार्थ पिट्युटरी ग्रंथीकडून तयार होणाऱ्या हा ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे बालकांची वाढ खुंटू शकते. कौटुंबिक घटक सांगितल्याप्रमाणे कुटुंबाचा आकार जर मोठा असेल तर माता व बालक दोघांच्या आहाराकडे व इतर बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने बालकांच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. अशा पण जे डेव्हलपमेंटमध्ये जे इश्यू आहेत, अफेक्टिंग जे ग्रोथ, बाळाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये जे कोणते कोणते घटक असतात त्याचे आपण बघितलेले आहेत. ठीक, आनुवंशिकतेपासून मानसिक घटक वगैरे हे सगळे बघितलेले आहेत. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो, तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. तर असेच अनेक प्रकारचे व्हिडिओ घेऊन आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद. कुणाला जर GNM सेकंड इयरच्या काही नोट्स हव्या असतील, पेड नोट्स आहेत, थोड्याफार आहेत, हव्या असेल तर मला इंस्टाग्रामची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, हाय करा. पाहिजे तर घ्या. आता एक्झाम 28 तारखेपासून आहे, हार्डली तुमच्याकडे 7 दिवस आहेत. पाहिजे तर घ्या. तुमचा स्टडी झाला असेल तर गरज नाही आहे. चॅनलवरचे व्हिडिओ बघा, स्टडी करा, तुमच्या नोट्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि छान अभ्यास करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.